अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, नगलक्ष्मी दुर्गा. 2025 हिवाळी अधिवेशन चालू आहे. तर आपण आलेलो आहोत नागपूर येथे हिवाळी अधिवेशनासाठी आणि आता थोडक्या वेळात पत्रकार परिषद भरत आहे. तर आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय श्री देवेंद्रजी फडणवीस आता थोड्या वेळात येणार आहेत आणि आत्ताच्या महाराष्ट्रावर भारतावर ज्या चालू घडामोडींवर प्रत्येक विषयावर ते हात घालून बोलणार आहेत की वेगवेगळ्या स्तरातून वेगवेगळे लोक येथे उपस्थित होणार आहेत आणि वेगवेगळ्या प्रश्नांवर ती चर्चा होणार आहे. एक प्रश्न उत्तरांची देवाणघेवाण होणार आहे, जेणेकरून लोकांचं समाधान हे एकनाथजी शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजित पवार यांच्याकडनं आपल्याला मनसोक्त उत्तरांची अपेक्षा आहे आणि ती चर्चा चालू होणार आहे. धन्यवाद. अजिंक्य महाराष्ट्र न्यूज, अनगलक्ष्मी दुर्गा. मी स्वागत करतो. आत्ताच आमची मंत्रिमंडळ बैठक पार पडलेली आहे. त्याच्या आधी चहापानाचा कार्यक्रम होता. विरोधी पक्षाने परंपरा पाळत चहापानावर बहिष्कार टाकलाय, त्यामुळे आम्हालाच आमचा चहा प्यावा लागला. पण आज विरोधी पक्षाची जी काही पत्रकार परिषद झाली ती अतिशय निराशेने भरलेली आणि केवळ त्रागा करणारी अशा प्रकारची पत्रकार परिषद त्यांनी घेतली. खरं म्हणजे त्या पत्रकार परिषदेत अनेक गलती झाल्या. भास्करराव जाधवांनी वडेट्टीवारांच्या बाईकची बॅटरी बंद केली आणि भास्कररावांना नवीन उपलब्धी झाली की काँग्रेस इमानदार होती, सुसंस्कृत होतीच म्हणाले, ते आहे नाही म्हणाले. तुम्ही बघा, होती म्हणाले. त्यांना वस्तुस्थिती माहिती आहे काय. आणि अनेक गोष्टी ते जे बोलले त्यानंतर मग पत्रावर सह्या करायलाच कोणी मिळालं नाही. त्यामुळे 2 तास उशिरा आमच्याकडे पत्र आलं आणि शरद पवार गटाच्या कोणाची सही त्याच्यावर नाही आहे. त्यामुळे आता त्याचा काही वेगळा अर्थ मी काही काढणार नाही, पण नाही हे मात्र नक्कीच आहे. खरं तर वडेट्टीवार जे आज एकदम जोरात होते ते विदर्भावर देखील बोलले. भास्कररावांनी वेगळा सूर लावला, त्यामुळे सूर दुसरीकडे गेला. पण वडेट्टीवारांना मला एवढंच सांगायचं आहे की 2014 पूर्वीचा विदर्भ, 2014 नंतरचा विदर्भ हा त्यांनी बघावा. नव्हे तर त्यांच्या ब्रह्मपुरीच्या बाजूलाच गडचिरोली जिल्हा सुरू होतो. 14 पूर्वीचा गडचिरोली जिल्हा आणि आताचा गडचिरोली जिल्हा हा जर त्यांनी बघितला